श्रीरामांचा उत्सव साजरा करणार. पण विचार करा, ज्या गावामध्ये श्रीरामांचं मंदिरच नाही तिथे रामनवमी कशी होणार? तेव्हाच जगभराच्या सर्व धर्म समभावाची पायभरणी माझ्या साईनाथांनी केली. बाबांनी परवानगी दिली की आपण रामनवमी ही निश्चयाने पूर्ण उत्साहाने साजरा करणार. पण कुठे कुठे? ती द्वारकामाई मस्जिदीत. विचार करा, एका कोपऱ्यामध्ये आपले मुस्लिम बांधव उत्सव, कोणता उत्सव? चंदन उत्सव आपला साजरा करत होते आणि दुसऱ्याच कोपऱ्यात आपले हिंदू बांधव रामांचा पाळणा हलवत होते. पण त्या एकाच छताखाली एकाही मुसलमानाला असं विचार आला नाही की मस्जिदीत राम काय करतोय, आणि एकाही हिंदू माणसाला एकाही हिंदू बांधवाला हा विचार आला नाही की मस्जिदीत पाळणा कसा हलवायचा रामांचा. मित्रांनो, आपल्याला याच्यातून एकच शिकवण मिळते की जाती धर्माच्या आणि पंथाच्या चष्म्यातून बाबांना बघणार राहिला, बाबा समजणार तर काय दिसणार सुद्धा नाही. म्हणून कारण माझे बाबा हे कोणत्याही एका धर्माचे पाईक नव्हते, कोणत्याही एका धर्माचे पाईक नव्हते, तर ते संपूर्ण मानवतेचे महामेरू होते. मित्रांनो, आज आपली तरुण पिढी कुठल्या दिशेने चालली? छोट्या छोट्या अपयशाने तरुण खचून जातात. एक वैयक्तिक अपयश असू, व्यवसायातील तोटा असू किंवा स्पर्धा परीक्षेचा निकाल, आपला तरुण समाज लगेच नैराश्यात जातो आणि टोकाचं पाऊल उचलतो, आपलं जीवनच संपवतो. हा कुठलचा नाही, हा कुठलचा उपाय? मित्रांनो, अशा काळी बाबांचा तो महादिव्य मंत्र आठवा, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा म्हणजे स्वतःच्या मनगटावर, स्वतःच्या कष्टावर आणि त्या ईश्वराच्या चरणी ठेवलेला तो अढळ विश्वास. आणि सबुरी म्हणजे कितीही कठीण वादळ येऊ द्या, कितीही कठीण वादळ येऊ द्या, आपले पाय घट्ट रोवून त्याची हिंमत दाखवायची आणि संयम दाखवणं. मित्रांनो, शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेल की माझ्या आई बाबांच्या संस्काराची शिदोरी मी बांधून आणि श्री साईरायांच्या नावाची ऊर्जा घेऊन हा साई यशास तुमच्या समोर बोलून गेला. पण जाता जाता एक अशी ललकारी देऊन जातो जी तुमच्या छातीवर कोरली जाईल की संकट कितीही मोठं असू दे, संकट कितीही मोठं असू दे, जर मनात सद्भावना असेल ना, तर या जगातलं कोणतेही अपयश तुम्हाला हरवू शकत नाही. आणि जर रक्तामध्ये श्रद्धा आणि सबुरी असेल तर आज या समाजाला परिवर्तनापासून रोखण्याचा कोणताच पराभव आहे जगात आहे नाही. मित्रांनो, संकटात जो भक्तांच्या सदैव धावून येतो, संकटात जो भक्तांच्या सदैव धावून येतो, भेद सारे विसरून जो माणसाला माणूस समजतो, अशा शिर्डीच्या साईच्या चरणी मी माझा शीश झुकवितो आणि माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो.